राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होते। सर्व काँग्रेसचे आमदार आणि नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। काँग्रेसच्या गोटामधनं काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व काँग्रेसचे आमदार आणि नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विक्रांत, साधारणपणे कधी ही बैठक होणार आहे आणि कोणते काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील, काय माहिती मिळते? गुरुप्रसाद, खरं तर आज विधान भवनामध्ये काँग्रेसची ही जी महत्त्वपूर्ण बैठक आहे ती बैठक पार पडते। रवींद्र धनगेकर जे काँग्रेसचे आमदार आहेत ते या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। सर्व आमदार नेते जे आहेत ते या बैठकीला पोहोचतील अशा प्रकारची माहिती मिळते। खरं तर ही बैठक नेमकी कशासाठी, तर राज्यसभेची निवडणूक ही अगदी तोंडावर आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होते। ज्यावेळी मतांची गोळाबेरीज करावी लागते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी, त्यावेळी प्रत्येक पक्ष अशा प्रकारची जी बैठक आहे ती बैठक बोलवू शकतो आणि बोलवत असतो आणि तशीच बैठक जी आहे ती पार पडते। साधारण किती आमदार जे आहेत, कारण आता अशोक चव्हाण जे आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किती आमदार आपल्यासोबत आहेत, जरी दावा केला जात असला की अशोक चव्हाणांसोबत आणखी कोणी जाणार नाही, तरी सुद्धा त्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे पक्षांतर्गत सुद्धा तपासलं जात असतं आणि तेच तपासण्यासाठी म्हणून ही बैठक जी आहे ती बैठक बोलवली जाते। दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो असा सांगितला जातो की व्हीप जारी करण्यासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते, कारण आता राज्यसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमदारांकडून जे मतदान केलं जाईल। विक्रांत, राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसच्या गोटामध्ये सुरू झालेल्या सगळ्या घडामोडी। धन्यवाद विक्रांत या सविस्तर माहितीसाठी।